पहिली गोष्ट म्हणजे मला काय कॉम्प्लिकेटेड वाटतंय, की बाबा ही गोष्ट मी कशी कन्व्हिन्स करू, की बाबा ह्यानी वेगळा राष्ट्र मागितलाय. हम्म. हं? हम्म. मी सुरुवात तिथूनच केली खरं. हम्म. हे स्वतंत्र तमिळनाडूची मागणी, एक टळलेली फाळणी नावाचा जो चॅप्टर आहे, हम्म. तो मी सगळ्यात पहिल्यांदा लिहिलाय खरं. बर आणि सगळ्यात जास्त रिसर्च मी त्याच्यावरच केलाय. बर की नक्की त्यांना का वाटत होतं, की बाबा वेगळं राष्ट्र वगैरे असावं वगैरे. असं सिक्वेन्सली पहिल्या चॅप्टर पासून गेलो मग शेवट झालो वगैरे असं नाही. अगदी बरं. पुस्तकाचं नाव पण पुस्तक लिहून झाल्यानंतर ठरलंय. आधी मला माहित नव्हतं त्याचं पुस्तकाचं नाव मिथक आणि वास्तव असेल. ते तटस्थ लिहिलं जाईल का त्यांच्या अपोजमध्ये लिहिलं जातं का त्यांच्या फेवरमध्ये लिहिलं जाईल ह्याच्याबद्दलही मला काय माहिती नव्हतं. जे समोर आलंय याच्या बाबतीत मी तांदळे सरांचे खूप आभार मानतो. एक मिनिट तांदळे साहेब, या सीटवरती लवकरच बसायचंय. आपण नुसतं फोनवरती मी येतोय 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 करताय. लवकरच मला या सीटवरती तुम्ही हवाय. प्लीज कंटिन्यू. तर बऱ्याचदा असं समोर माझ्या काहीतरी असं एकदम यायचं की मला असं वाटायचं अरे मी हे लिहितोय हे बरोबर करतोय का. तर उदाहरणच द्यायचं झालं तर पेरियार यांनी त्यांच्या यंग एजमध्ये वेश्या व्यवसायाशी संबंधित काही कामं केली. पिंप ज्याला आपण मराठीमध्ये भडवा म्हणतो, वेश्यांना गिराईक गाठून देण्याचं काम, हे काम पेरियार यांनी केलं. आणि हे संदर्भ माझ्यासमोर आलं आणि मी एकदम शॉक झालो. अरे आपण चुकी तर नाही करत आहे, आपण कुणाचं चरित्र लिहितोय. मी हे तांदळे सरांना वगैरे पाठवायचो. त्यांना म्हणायचं सर हे असं आहे, तुझ्याकडे संदर्भ आहे ना, तू हे बिंदास छाप. बिंदासली मी छापतो. फक्त संदर्भ पाहिजे, संदर्भ व्यतिरिक्त मी काही छापणार नाही. अशा प्रकारे मी खरं एक 8-10 दिवस त्याच ह्याच्यात होतो की ह्या माणसाचं चरित्र मी काय म्हणून लिहू, खरंच मी लिहायचं की नाही, मी काय म्हणून लिहू की बाबा ह्या माणसाने असं असं केलं होतं. नंतर मी ज्यावेळी त्यांचा संविधान विरोध ह्याच्यावर मी ज्यावेळी हे केलं त्यावेळी 372 कलम जे आहे की ज्याच्यामध्ये 18 वर्षाच्या आतील मुलीला व्यवसाय करण्यास भाग पाडणे वगैरे हा गुन्हा आहे वगैरे. संविधान जाळण्यामागे हे एक कारण आहे बघा. आपण संविधान जाळलेलं ही पण गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नाही. आणि खरं संविधान नाही जाळलेले, त्यांनी ती कलम जाळली जी त्यांना पटली नाहीत. त्याच्यातलंच एक 372 कलम. हे 372 कलम काय, आता मी बोललो जस्ट 18च्या आतील मुलींना जर व्यवसायास भाग पाडलं तर तो गुन्हा ठरतो. म्हणजे पेरियारने उलटा विचार केला, मग 18 वर्षानंतर व्यवसाय करणं हे लीगल आहे का. आणि ते स्वतः त्या व्यवसायाशी संबंधित होते. त्यांनी जवळून पाहिलं होतं व्यवसाय लोकांचं जीवन काय असतंय, त्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं वगैरे. आणि त्यातून त्यांनी हा वेश्या एखाद्या स्त्रीला हा वेश्या व्यवसाय करायला लागू नये ह्याच्यासाठी एखादं कलम का नाही. बरोबर. अशा प्रकारे त्यांनी हा विचार मांडला. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की यार त्यांनी जर ते काम केलं नसतं तर हा विचार त्यांच्या डोक्यातच आला नसता. त्यांनी जवळून पाहिलंय ते सगळं. ज्यावेळी ते यंग एज मध्ये ते सगळं ते काम करत होते. काय त्यांची मजबुरी असेल किंवा अजून काय वेगळं जे काही कारण असतील ते सगळं पुस्तकात आहेच आहे. म्हणजे ही गोष्ट पॉझिटिव्हली घेतली जाऊ शकते. बरोबर. मी दोन्ही गोष्टी मांडल्या. म्हणजे त्यावेळी त्यांचं जे काय त्यांनी ते केलं ॲज अ पिंप म्हणून काम, आणि नंतर संविधान जाळते वेळी त्यांना ते कलम कसं खटकलं किंवा त्यातून त्यांचा अभ्यास कसा झाला होता, त्यामुळे ते आपली मतं ठामपणे मांडू शकले. हे मी लिहिलं. दोन्ही गोष्टी लिहिल्या याच्यामध्ये.